उस्मानाबादच्या मदणे मायलेकांच्या डोक्यावर ढग नाही, पर्जन्य छायेची काळी छत्री आहे। सह्याद्री ओलांडताच मोसमी वारे जास्त उंचीवरून वाहू लागतात। पाऊस मध्य महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जातात। पेरलेल्या मातीची कूस खालीवरी करणाऱ्या दोघांना असलं निसर्ग चक्र माहित नाही। जनाबाईने लेकाच्या 6 एकरात तूर सोयाबीनची दुबार पेरणी करण्यासाठी अंगावरचे दागिनेही विकलेत। लयच परिस्थिती आमची बेकार आहे। गेल्या साली पाऊस नाही, आता पाऊस नाही। आता ही 3 नक्षत्र गेली तरी सुद्धा नाही, पंचमी आली तरी काही नाही। लेकराली काय घ्यायला सुद्धा नाही। आता घरातलंच मोडून बी भरण घातलं शेतात, ती पण उगवाना गेलं। गेल्या वर्षी दुष्काळ यंदा लय परिस्थिती बेकार झाली। गेल्या वर्षी दुष्काळ यंदा करशिदनच्या बॅगा आणल्या, ती फेल गेल्या। पुन्हा सोनं नाणं मोडलं, डबल दुबार पेरणी केली। या वर्षी काय साहेबीन दुमार पेरली, सोनं फिनं मोडलं, घरातलं दुमार पेरणी केली। मिरगा आता मिरुग बी संपत आलाय, आता धाकटा पूक चालू आहे तरी पाऊस तेवढा नाही। नरे पती पत्नींनी शुक्रवारी साजरी झालेली नागपंचमी साजरी केली नाही। सोयाबीनच्या दुबार पेरणीसाठी घरधणीने अंगावरचे डाग सावकाराकडे गहाण ठेवलेत। रोहिणी, मृग, पूर्वा, पुनर्वसू करत करत धाकटा पूक सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही। का पहिलं बी आणलं, उगवलं नाही, दुसरं आणलं, सोनं नाणं ठेवून दुसरं आणलं बी पेरलं। लेकरा बाळाचं शिक्षण हाय, सगळं काय नेसायचं काय लिहायचं। पंचमी आली आता, पहिल्या सुरचं उगवायला नाही म्हणून आता दुमार पेरलं। पेरणीला 15,000 रुपये गेले आमचे, पहिल्या डबल 15,000 खर्च केला। एकतर गारपीट झाली, गेल्या वर्षीचा आमचा 3 महिने झाले तरी पावसाळा नाही। एकीकडे नकोसा करणारा पुराचा थैमान मांडणाऱ्या पावसाने मराठवाड्यात पाणी की वीज असा संघर्ष उभा केलाय। परळीच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज हवी तर प्यायचं पाणी सोडून द्यायचा निर्णय घ्यायचा होता। शेवटी पाण्याअभावी आजपासून 5 पैकी 5 संच बंद झाले। प्रत्येक वर्षी परळीचे जे थर्मल प्लांट आहे त्यासाठी 19 किंवा 20 MMQ पाणी रिझर्व केले जाते। आम्ही या वर्षी त्यांना 22 MMQ म्हणजे 22 MMQ पाणी दिलेलं आहे, रिझर्वेशनपेक्षा 3 MMQ जास्त। मी परली थर्मल प्लांटचे जे चीफ इंजिनियर आहे आणि संबंधित अधिकारी त्यांच्यासोबत मीटिंग घेतलेलं आहे। मी त्यांना असं विचारलं की आजची परिस्थिती काय आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 2 दिवसमध्ये जर पाणी दिलं गेलं नाही तर त्यांचे थर्मल प्लांट बंद होऊ शकते। मराठवाड्यात पाऊस पडण्यासाठी पर्जन्य छायेचा दोष दूर व्हायला हवा, त्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला पाहिजे। अद्याप तसं झालेलं नाही। त्यामुळे एकीकडे माळीणसारखा आक्रीत घडत असताना मध्य महाराष्ट्राचा 100 वर्ग किलोमीटरचा भूभाग कोरडा ठाक आहे। पाऊस स्प्रिंकलरने पाणी शिंपडावं तसा पडतोय। सलग 3ऱ्या वर्षी मराठवाड्याची दमदार वाटचाल सुरू आहे दुष्काळाकडे। ABP माझा, उस्मानाबाद।